संगमनेर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेत संगमनेर 2.0 या विजनच्या माध्यमातून संगमनेरकरांचा जाहीरनामा ही संकल्पना नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली। याच उपक्रमाद्वारे शहराच्या पुढील 50 वर्षाचा विकासाचा आराखडा सूचना हे मताद्वारे ठरवलं जाणार आहे। त्यामुळे संगमनेरच्या नागरिकांना शहराच्या ऐतिहासिक विकासाचे साक्षीदार होण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे। नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहत आहात अहिल्यानगर लोकल। खरं तर संगमनेर नगर परिषद ही अहिल्यानगर जिल्ह्यातील अ वर्ग दर्जाची नगर परिषद, मात्र चांगल्या जिल्ह्याला मागे टाकेल असा इथलचा विकास बाळासाहेब थोरात, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून झालेला जागोजागी पाहायला मिळतोय। संगमनेरचे सेवा, पारदर्शक आणि लोकसहभाग या तत्वावर आदर्श विकासाचं मॉडेल उभं केलं गेलं। आज संगमनेरमध्ये निळवंडे धरणातून थेट पाईपलाईनद्वारे स्वच्छ आणि मुबलक पाण्याचा पुरवठा होतो। उत्कृष्ट कचरा व्यवस्थापन, स्वच्छता आणि वृक्षारोपण यामुळे शहराला वेगळी ओळख मिळाली आहे। गेल्या 9 वर्षात संगमनेर नगर परिषदेला 27 कोटींहून अधिक बक्षिसं आणि पुरस्कार मिळाले आहेत। या अगोदर आम्ही काम केलं, आता कमाल करणार आहोत असा संकल्प आणि आशावाद आमदार सत्यजित तांबे यांच्याकडून मतदारांपुढे ठेवला जात आहे। रस्ते, पाणी, वीज यासारखे अनेक मुबलक गरजा बऱ्यापैकी पूर्ण झाल्यात, परंतु भविष्याचा विचार करून आणखी नव्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा असल्याचं सत्यजित तांबे यांनी स्पष्ट केलंय। या उपक्रमाच्या माध्यमातून फक्त नागरिकांपुरता संवाद न ठेवता व्यापारी, शेतकरी, उद्योजक, विद्यार्थी, महिला तसेच शहरातील विविध संस्था, संघटना, व्यावसायिक मंडळं आणि शैक्षणिक संस्था यांच्याशी थेट चर्चा केली जाणार आहे। शहरात विकास परिषद आणि टाउन हॉल मीटिंग्स आयोजित केल्या जाणार आहेत, जिथे नागरिकांना आपलं मत आणि कल्पना मांडता येणार आहे। प्रत्येक क्षेत्रातील विषय तज्ञ आणि नागरिकांच्या सूचनांचा सखोल अभ्यास करून या जाहीरनाम्याचा अंतिम आराखडा तयार केला जाईल, असंही तांबे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्पष्ट केलं। तसेच संगमनेरचा प्रत्येक नागरिक शहराच्या भविष्यातील दिशा ठरविणारा भागीदार आहे, त्यामुळे तुमचा प्रत्येक विचार आमच्यासाठी महत्त्वाचा असून प्रत्येकाने या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहनही आमदार तांबे यांनी शहरवासियांना केलं। गेल्या वर्षभरात संगमनेर शहरात अंमली पदार्थांची रेलचेल वाढली असून जनता राजा मैदानात रात्रीच्या अंधारात नशेखोर आता शेकोट्या पेटवून दारू, गांजा आणि अंमली पदार्थांच्या पार्ट्या करीत असल्याचं भयानक चित्र रोजच बघायला मिळतंय। गुन्हेगारांवर पोलिसांचा वचकच दिसत नसल्यामुळे यापूर्वी कधीही झाली नव्हती इतकी वाईट परिस्थिती शहरात निर्माण झाल्याचंही त्यांनी काही उदाहरणांसह यावेळी लक्षात आणून दिलं। त्यामुळे संगमनेरची सध्याची विस्कटलेली घडी पूर्वपदावर आणणार असून पुढील 5 वर्षाच्या काळात शहराच्या 50 वर्षाचा विकास डोळ्यासमोर ठेवून काम करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली। त्यामुळे आमदार सत्यजित तांबे यांच्या संगमनेर 2.0 या विजन बद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।